तर सर आपला जर्सीचा बिझनेस आहे. म्हणजे जर्सीज झाले, टी शर्ट प्रिंटिंग झाली. ओके. हा प्रकार होता. पहिलंच लेक्चर अटेंड केल्यानंतर लीड जनरेशनचा फॉर्म बनवलेला मी गुगलवर. हम्म, हम्म, रिस्पॉन्सेस पण गुगलवरच येत होते. आणि हम्म, फक्त ₹200 दिवसाला 7 दिवस. आणि मी ₹1200 टार्गेट ठेवलेलं. म्हटलं 6 दिवसात संपले तर 6 दिवसात किंवा सात हम्म, दिवसात बाकी सगळं चॅट जीपीटीने बनवलेलं. हम्म, चॅट जीपीटीने ऍड झाल्या. आणि प्रॉब्लेम असा होतो की आमचं आत्ता मे मध्ये अलोकेशन जातं. म्हणजे सगळी लोक गावी गेलेत, कारीगर हम्म, गावी गेलेत. आणि ही मी हम्म, मागच्या महिन्यातच ऍड रन केलेली, ओ- मार्चच्या एंडिंगला वगैरे. ओके. तर त्या जवळपास ऑर्डर झाल्या. म्हणजे प्रत्येकाच्या कोणाचे 100 टी शर्ट, कोणाचे 150 टी शर्ट. ₹450 एक टी शर्टचं ही तिकीट साईज झाली. ओके. ओके. तर 100 म्हणजे तुम्ही समजून जा. तर 158 का 168चा बिझनेस आलाय फक्त ₹1200 पण म्हणजे मला 1200 रुपयामध्ये जवळजवळ 1.68 लॅक्सचा बिझनेस आहे. 1.58 लॅक्स म्हणजे 160 पकडा ना. ओके. ओके. किती पण ROS काय असेल, रिटर्न ऑन ऍड स्पेंड काढलं तर किती अ, असेल? मी आत्ता माझ्यासमोर मी फेसबुक बघतोय इकडे, पण मला कळत नाही. समवेअर अराउंड 7-8चा ROS काहीतरी आलेला. ओके. तुम्ही खुश ROS. आहात? हो, हो, नक्की. पण ओके. त्यामुळे बंद याच्या केली म्हणजे ओके, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला बंद करावी लागली. 100 दिवस तर नसतो करू शकलो म्हणून बंद केली, बाकी काही नाही. ओके, ओके. ऍडव्हर्टाइजमेंट बंद करण्यापाठीमागचा वर्कलोड हा परिणाम आहे का, लीड जनरेशन म्हणजे खूप जास्त ऑर्डर्स आल्या हा आहे त्याच्या पाठीमागचा खूप रिझन? खूप जास्त ऑर्डर झालेल्या आणि ते लीड जनरेशन होतं. त्याच्यामुळे फॉर्म हा, बघून माझी मुलं कॉल करत होते लोकांना. हा, हा, ओके. हा. आणि रेट आम्ही बसवलेले. म्हणजे ₹450 जर्सी मी ऑफर हम्म, टाकलेली. जसं पहिल्या आपल्या ट्युशनमध्ये म्हणजे पहिल्या क्लासेसमध्ये असं ठरलेलं हा, की लोक प्रोडक्ट घेत नाहीत, तुमची ऑफर घेत आहेत. हा, ठीक आहे. हा, 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 हा. तर मी फक्त तो एकच पॉईंट पकडून ऑफर दिली की 450ची जर्सी जर तुम्ही 50च्या वरती दिल्यात किंवा हा, हा, हा. 50च्या वरती तुमची टीम असेल, तर आम्ही तुम्हाला अर्ध्या भावात करून देऊ. जे की ओके. साधारण 250 ते 280 मध्ये बसवून देऊ. ओके. हम्म, हम्म, हम्म. तर तीच ऑफर काम करून गेली सर. आणि ओके. असं जर मी थांबून थांबून असं म्हणाल की 3 लाखाचा धंदा झाला असता. पण हा. तो नव्हता होणार, कारण 50%ची ऑफर दिलेली आणि हा जो धंदा झाला हीच माझी ऍक्च्युअल प्राइस आहे. एमआरपी ही ओके. नाहीच आहे. ओके. 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 त्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट करण्याच्या आधीचं बिझनेसचा सिनरिओ काय होता आणि आता ऍडव्हर्टाइजमेंट करताय तर काय तुम्हाला एक चेंज दिसतोय? ऍडव्हर्टाइजमेंटच्या अगोदर माझ्या मार्केट प्लेसेसवर मी बिझनेस करायचो. म्हणजे अमेझॉन झाला, फ्लिपकार्ट झाला. हम्म, तर ह्याच्यावर रिटर्नचा 22% रेशिओ आहे. अ, हम्म, आणि मला तिथून बाहेर पडायचं होतं. पण एक तेवढाच बिझनेस मला बाहेर मार्केटमधून हवा होता. की हम्म, हम्म, जर मला लोकांनी माझ्याकडनं कपडे घेतले, त्याच्यात रिटर्नची काही पॉलिसीच नाहीये. कारण बरोबर. तुम्ही जशी ऑर्डर दिली, तुम्ही साईज चुकीची दिली, त्यात साईज चुकली समजा. बरोबर. पण आमच्याकडनंच इतकं होऊ शकतं की मागे नावं नाही चुकली पाहिजेत, नंबर नाही चुकले पाहिजेत. प्रत्येक प्लेअरला टीम प्रमाणे आम्ही वाटप घाटन करून देतो. त्याच्यामुळे असं झालेलं आहे की या ऑर्डर्स मला ज्या हव्या होत्या, हम्म, त्याच्यासाठी मी मी बसतो मुलुंडला, मुंबईमध्ये, ठाण्यात. ओके. हम्म, आणि ऑर्डर्स येत आहेत पनवेल, रायगड, हम्म. रत्नागिरी. ओके. ओके. पण त्याच्यामुळे असं झालं की मी असा डायरेक्ट पोहोचू शकत नाही. इकडे वन मॅन शो चालतो, सोल प्रोप्रायटरशिप आहे सर. ओके. ओके. तर मी दुकान बंद करून कुठेच जाऊ शकत नाही. पण त्यामुळे आज तिकडची लोक माहितीची झालेली आहेत आणि 2-3 B2B कनेक्ट्स पण मिळाले. जसं आमचं अरे वा. दुकान आहे दादा, तुम्ही आमच्या इकडे माल टाकत जा, आम्ही इकडे विकत जाऊ किंवा इकडून ऑर्डर घेऊन देत जाऊ कोकणातनं. तर ओके. ठीक म्हणजे आहे. तर खूप फायदा कोकणात झालेला तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटचा. हो, ह्या ₹1200 झालेलं आहे. म्हणजे आता पुढे काय करू हे कळत नाहीये. उमजतच नाहीये. ओके. नवीन लोकांना काय तुमच्या या इन्स्पायरिंग जर्नीमधनं तुम्ही त्यांना काय सांगाल, की ह्या गोष्टीला कसं घेतलं पाहिजे? आपल्या कम्युनिटीला जॉईन केलं पाहिजे का? आणि केलं कशासाठी केलं पाहिजे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे? नाही, आता बिझनेसच्या हिशोबाने बघाल, प्रत्येक माणूस विचार करतो की मला एवढी भांडवल लागणार आहे, मला एवढं दर महिन्याला रेंट लागणार आहे. तर जर ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपण शिकलो, तर मे बी आपण वर्क फ्रॉम होम करतोय, घरातनंच काहीतरी छोटा बिझनेस चालवतोय. आपल्याला जर आपण ₹35,000, ₹25,000 प्रत्येकाच्या ठिकाणी भाडी वेगवेगळी असणार. 25, 35,000, 10,000 जो काही तुम्ही खर्च करायला तयार आहात आणि त्याच्यानंतर भरून नाही शकलात, तर मालक येऊन मानगुटीवर बसतो. त्यापेक्षा ऍड आपला असा प्रकार आहे की भाई 15,000 बजेट ठेवा, 10,000 बजेट ठेवा. जेवढं तुम्हाला जमेल ते करा आणि प्रोडक्ट तुम्ही नुसतं ट्रेडिंग सुद्धा करू शकता. भरपूरशी लोक ट्रेडिंग करू शकतात प्रोडक्टमध्ये, की बरोबर. याच्याकडनं घेतलं त्याला दिलं आणि ऍडव्हर्टायझिंग तुम्ही व्यवस्थित करा. ओके. येस, थँक्यू सो मच सर. तुम्ही जी जर्नी आहे सगळ्यांसाठी इन्स्पायरिंग आहे आणि मला पण खूप छान वाटतं ज्यावेळेस थँक्स. तुम्ही मी कोणाला तरी गाईड करतो त्याच्यातनं ऍक्शन घेऊन असे रिझल्ट भेटतात, ते खरंच मला एनर्जी हो. बुस्टर आहेत माझ्यासाठी सुद्धा.